प्रभूच्या नावाला मी धन्यवाद देतो की आज पुन्हा एकदा प्रभूने ही मला संधी दिली का त्याचं वचन घेऊन तुम्ही पुढे यावं, आणि यासाठी मी प्रभूला धन्यवादच म्हणल. आणि आज जो विषय आपण घेणार आहोत हा खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण आज याद्वारे परमेश्वर आमच्याशी बोलणार आहे. आणि आज विषय या संदर्भात आहे की पापाचं वेतन मरण आहे, आणि प्रभूची इच्छा नाहीये का पापात आम्ही पडावं आणि आनंदकालाचं मरण आम्हाला यावं. म्हणून आज परमेश्वर आम्हाला बोध करणारे जेणेकरून पापापासून आम्ही दूर राहावं. म्हणून लिहून घ्या आजचा विषय, आणि वचन झाल्यानंतर याबद्दल मनन करा की मी नेमका कुठं आहे, देवाची काय इच्छा आहे, देवाची काय योजना आहे, आणि मी काय करावं. पुन्हा एकदा जे लिहून घेतात लिहून घ्या. आज परमेश्वर आम्हाशी बोलणार आहे, आणि आज जो विषय प्रभू घेत आहे तो या संदर्भात आहे की पापाचं वेतन मरण आहे. आणि म्हणून प्रभूची इच्छा आहे का पापापासून आपण वाचलं पाहिजे. या ठिकाणी रोमकरास पत्र 6वा अध्याय आणि त्याचं या ठिकाणी 23 वचन आपण वाचणार आहोत. मी तुम्हासाठी वचन वाचतो. कारण पापाची मजुरी मरण आहे, परंतु देवाचे कृपादान आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्यामध्ये सर्व कालचे जीवन आहे. जसं आज मी तुम्हाला सांगितलं की जो विषय प्रभूने मला दिला तो पापाच्या संदर्भात होता, आणि प्रभू हे स्पष्ट करतो का पापाचं वेतन मरण आहे. आणि म्हणून देवाची इच्छा नाहीये का आपण पापात जगावं आणि आनंदकालाचा मृत्यू आपल्याला यावं. यस, ही प्रभूची इच्छा नाहीये. कारण मी तुम्हाला हे सांगल पुन्हा एकदा, मागच्या मेसेजमध्ये मी तुम्हाला सांगितलं का आपण विशेष आहोत का, कारण आपण आता प्रभू येशूच्या रक्ताने मिळवलेले लोक आहोत. म्हणून स्वतःला असं तसं समजू नका, आपण मूल्यवान आहोत, कारण देवाच्या रक्ताद्वारे आम्हाला विकत घेतलेलं आहे. आणि म्हणून प्रभूची इच्छा आहे की आमचं जीवन हे मोलाने मिळवलंय, येशूच्या रक्ताने मिळवलंय. आणि म्हणून हे जीवन पापाच्या स्वाधीन होऊ नये ही प्रभूची इच्छा नाहीये, कारण ते पाप आम्हाला मृत्यूच्या आणि आनंदकालाच्या नरकाच्या भट्टीच्या स्वाधीन करणार आहे. आणि म्हणून परमेश्वर आज त्याच्या वचनाद्वारे आम्हाला बोध करणार आहे का देवाची इच्छा नाही का आम्ही पापात जगावं, पण तो प्रभूची इच्छा आहे का आम्ही असं जीवन जगावं जे देवाला आवडणार आहे. म्हणून आज प्रभू आम्हाला हा बोध करतो, हे आम्हाला सांगतो, हे आम्हाला शिकवतो का पापापासून आम्हाला दूर राहायला पाहिजे. ज्याही गोष्टीद्वारे हे पाप आमच्या शिरतं त्या प्रत्येक गोष्टीपासून आपण स्वतःचं संरक्षण केलं पाहिजे, जेणेकरून या पापाची लागवड आम्हाला होणार नाही आणि अनंतकालाचा मृत्यू आम्हाला येणार नाही. प्रेज द लॉर्ड. माझा विश्वास आहे का तुम्हाला कळतंय जे प्रभूचा आत्मा आज आम्हाला ठिकाणी बोलतोय. प्रभूची इच्छा नाहीये का पापाची लागवड आम्हाला व्हावी, आणि या पापापासून आम्हाला वाचणं खूप गरजेचं आहे. मग आज प्रभू हे देखील आम्हाला स्पष्ट करत, हे देखील आज आम्हाला शिकवल पुन्हा एकदा देवाच्या आत्म्याद्वारे कशा प्रकारे आम्ही पापापासून स्वतःला वाचवलं पाहिजे, आणि आम्हाला कळलं पाहिजे की नेमकं पाप कशामध्ये. प्रेज द लॉर्ड. मी पुन्हा एकदा सांगल, आज परमेश्वर जो विषय आम्हाला घेत आहे तो पापा संदर्भाने का प्रभूची इच्छा आहे का पापापासून आपण दूर राहायला पाहिजे. मग आम्हाला कळलं पाहिजे का पाप आमच्यामध्ये शिरतं कसं, आणि त्याला कसं आपण रोखलं पाहिजे. मी पुन्हा एकदा सांगल की पापापासून दूर राहावं प्रभूची इच्छा, पण तू देव आज आम्हाला शिकवणार आहे का पापापासून स्वतःला कसं दूर ठेवायचं. कारण एकदा काही पाप आमच्यामध्ये शिरलं, मग हे पाप आम्हाला मरणाच्या स्वाधीन करेल आणि आमचं जीवन संपून टाकेल. म्हणून प्रभूची इच्छा आहे या पापापासून आपण वाचलं पाहिजे. मग हे पाप येतं कसं, हे पाप आमच्यामध्ये शिरतं कसं, हे आम्हाला समजलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून देवानी जे उदाहरण मला दिलं, आणि तुम्हाला देखील ते उदाहरण माहित असेल कोरोना संदर्भाने. यस, प्रभूनी जो उदाहरण मला दिलं ते कोरोनाचं दिलं, आणि कोरोनातून प्रभूंनी हे मला शिकवलं, हे मला स्पष्ट केलं कशा प्रकारे तुम्ही स्वतःचा बचाव पापापासून केला पाहिजे, आणि उदाहरण प्रभूंनी कोरोनाचं दिलं. आता सध्या मला ज्या सांगायची गरज पडणार नाही, कारण सध्या आपण सर्व त्या कोरोनाचा प्रभावापासून स्वतःला वाचवत आहोत, आणि याच्यातूनच देवाच्या आत्म्याने मला बोध केलं, आणि देवाच्या नावाला मी धन्यवाद देईन. का जसं त्या काळामध्ये परमेश्वर शेताचे दाखले घ्यायचे, विवाहाचे दाखले घ्यायचे. आज प्रभूला माहिती आहे का मी कोणत्या स्थितीमध्ये जगतोय, आणि म्हणून परमेश्वराने जे उदाहरण मला आजच्या स्थितीमध्ये दिलंय ते कोरोना संदर्भाने दिलंय. आणि देवाची इच्छा आहे का कोरोनामधून आपण काहीतरी शिकलं पाहिजे. कारण पहा, परमेश्वर नेहमी माध्यम काही असो, समोर गोष्टी कसू असू द्या, जर आम्ही शिकायला तयार आहोत तर परमेश्वर कोणत्याही गोष्टीमधून आम्हाला शिकवायला तयार आहे. प्रेज द लॉर्ड. मी पुन्हा सांगेल
सध्याची परिस्थिती कोरोनाची आहे आणि आम्हाला वाटेल का एक भयानक अवस्था आहे, परंतु देवाचा आत्मा त्याही अवस्थेतून आज आम्हाला बोध करणार आहे, आज आम्हाला शिकवणार आहे. आणि माझा विश्वास आहे का त्याचे वचन पूर्ण होईल. तुम्ही खरोखर प्रभूला धन्यवाद द्याल का प्रभू किती महान आहे आणि याही उदाहरणातून आज देव आपल्या लेकरांना बोध करत आहे. प्रेज द लॉर्ड. पुन्हा मी सांगेल जे या क्षणी हा संदेश पाहतात, आजचा विषय पाप आहे आणि पापापासून त्याला वाचवायचं. मग पाप येतं कसं हे आम्हाला कळलं पाहिजे आणि उदाहरण कोरोनाचं आपण ठिकाणी घेत आहोत. प्रेज द लॉर्ड. आता मी कोरोनाबद्दल थोडक्यात तुम्हाला सांगेल. जरी तुम्ही टीव्हीवर पाहताय, परंतु पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगणार आहे, कंटाळ करू नका. यातून देवाचा आत्मा बोध करणार आहे. एक एक गोष्ट लक्षपूर्वक ऐका. जरी तुम्हाला माहिती आहे पुन्हा एकदा ऐका, कारण देवाला याच्यातून आम्हाला काहीतरी आज सांगायचंय आणि आमचे आध्यात्मिक नेत्र आणि आध्यात्मिक जीवन प्रभूला पापापासून मोकळं करायचं. प्रेज द लॉर्ड. सध्या आम्हाला माहिती आहे का कोरोना नावाचा व्हायरस पसरत आहे. आता या व्हायरस बद्दल मला तुम्हाला सांगायचंय का कोरोना नावाचा हा जो व्हायरस आहे, हा व्हायरस एकापासून दुसऱ्याला पसरला जातो आणि मग कोरोना व्हायरसद्वारे ज्यावेळेस ती लागवड मनुष्याला होती, हा व्हायरस आहे आणि हा व्हायरस ज्यावेळेस मनुष्याला त्याची लागवड होती, मग मनुष्य आजारी पडतो आणि आजारी पडतो म्हणजे त्याला खोकला येतो किंवा त्याच्या घशामध्ये अशी खवखव होती किंवा त्याला ताप येतो आणि मग नंतर याचा प्रभाव वाढत जातो आणि मग हा आजारामध्ये बदलतो. म्हणजे कोरोना व्हायरसद्वारे कोविड-19 या नावाचा आजार आम्हाला होतो आणि नंतर हा कोविड-19 आजार मनुष्याला मारतो. मी पुन्हा एकदा सांगेल का कोरोना नावाचा व्हायरस हा सध्या आलेला आहे. हा व्हायरसची ज्यावेळेस लागवड मनुष्याला होती, ते व्हायरस मनुष्याच्या ज्या कोशिका आहेत त्यांच्यावर प्रहार करते, त्याला आजारी पाडते आणि मग कोरोना व्हायरसद्वारे कोविड-19 नावाचा आजार आपल्याला होतो आणि म्हणून आपल्याला श्वास घेण्याचा प्रॉब्लेम होतो, आपल्याला ताप येतो आणि मग आपलं फुफ्फुस हे काम करायचं कमी करतं आणि कोरोना व्हायरसद्वारे कोविड-19 नावाचा आजार येतो आणि कोविड-19 नावाचा आजार आम्हाला मारण्याचा प्रयत्न करतो. म्हणून या ठिकाणी सध्या जे आव्हान सरकार आम्हाला देते का तुम्ही स्वतःचा बचाव करा. कशापासून? तर व्हायरस पासून. कारण व्हायरसद्वारे, मी पुन्हा एकदा सांगेल, कोरोना व्हायरसद्वारे कोविड-19 नावाचा आजार होतो आणि नंतर हा आजार आम्हाला मारतो. व्हायरस आम्हाला नाही मारत, व्हायरसची लागवड आम्हाला होती आणि ती लागवड आम्हाला आजारी करते आणि त्या आजाराला कोविड-19 म्हणतात आणि तो आजार आम्हाला मारतो. म्हणून गव्हर्नमेंट या ठिकाणी अपील करते, WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आम्हाला अपील करते का तुम्ही त्या व्हायरस पासून स्वतःचा बचाव करा, कारण व्हायरस तुम्हाला आजारी पाडतो आणि आजार तुम्हाला मारतो. पण सध्या आपण म्हणतो नाही व्हायरसने मेले, नाही, व्हायरसद्वारे आजार आला. कोणता? कोविड-19 आणि कोविड-19 नावाचा आजार तुम्हाला मारत आहे. हा फरक तुम्ही समजून घ्या, जेणेकरून आम्हाला कळलं का पाप कसं शिरतं आणि कोणत्या गोष्टीतून शिरतं आणि पापापासून त्याला कसं वाचवायचं. प्रेज द लॉर्ड. मी पुन्हा एकदा हे काही बेसिक गोष्टी तुम्हाला क्लिअर करत आहे. पुन्हा एकदा सांगतो माहितीसाठी, कारण लोक फक्त मानतात नाही कोरोना व्हायरसद्वारे मिळेल. नाही, व्हायरस हा आजारामध्ये बदलतो, त्या आजाराला म्हणतात कोविड-19. हे पुन्हा एकदा सांगतो, कोरोना व्हायरसद्वारे आम्हाला कोविड-19 नावाचा आजार होतो आणि हा आजार मनुष्याला मारतो. आणि म्हणून या ठिकाणी ही अपील केली जाते का कोविड-19 आजार का होतो तर त्या कोरोना व्हायरसद्वारे. म्हणून स्वतःचा बचाव तुम्ही कोरोना व्हायरस पासून केला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला कोविड-19 आजार होणार नाही आणि तो आजार तुम्हाला मारू शकणार नाही. म्हणून या ठिकाणी आम्हाला काही गोष्टींची दक्षता घ्यायची, जेणेकरून हा व्हायरस आमच्यामध्ये शिरून आम्हाला कोविड-19 नावाचा आजार देऊ शकणार नाही. प्रेज द लॉर्ड. माझा विश्वास आहे हे तुम्हाला कळतंय, कारण ऑलरेडी त्या गोष्टीमध्ये आपण आहोत. तरी देखील मी साध्या भाषेत तुम्हाला स्पष्ट केलं, मी वारंवार रिपीट करतोय जे की तुम्हाला कळावं. आता गव्हर्नमेंट आम्हाला सांगतंय का काही गोष्टींची आम्हाला या ठिकाणी काळजी घ्यायची. का? कारण हा व्हायरस आमच्यामध्ये शिरू नये. मी सांगितलं व्हायरस शिरल्यानंतर कोविड-19 नावाचा आजार होतो. मग काय दक्षता घ्यायची, कशा प्रकारे आमच्यामध्ये शिरतो, तर सध्या अपील केली जाते. WHO ने सांगितलंय का तोंडावर एक मास्क बांधा. आमच्याकडे मास्क असणं गरजेचं आहे. या ठिकाणी मी उदाहरणासाठी एक मास्क लावलाय, फक्त समजण्यासाठी. एक मास्क आम्हाला लावायचा का? जेणेकरून तो व्हायरस आमच्या श्वासाद्वारे, नाकाद्वारे आतमध्ये शिरू नये आणि आम्हाला तो आजारी करू नये, म्हणून असा मास्क आम्हाला लावायचा आहे, जेणेकरून हा व्हायरस आमच्यामध्ये शिरणार नाही. तसंच आम्हाला आमचे हात हे नियमितपणे धुवायचे आहेत, कारण हे हात जर आम्ही कुठेतरी लावले आणि त्या ठिकाणी जर एखाद्याला कोरोना व्हायरसची लागवड असेल आणि त्याने तिथं हात लावला असेल किंवा त्याने तिथं थुकलं असेल, तर त्या हाताद्वारे हा जो
व्हायरस आहे, आम्ही जर आमच्या तोंडाला हात लावला, नाकाला हात लावला, डोळ्यांना हात लावला तर तो आमच्यामध्ये शिरू शकतो. म्हणून या ठिकाणी ही अपील केली जाते का मास्क लावा, म्हणजे तुमच्या आतमध्ये तो शिरणार नाही. हात इकडे तिकडे लावू नका, हात जे असेल तर स्वच्छ धुवा, कारण या हाताद्वारे हा व्हायरस तुमच्या आतमध्ये शिरतो आणि कोविड-19 नावाचा आजार तुम्हाला देतो. तसंच अजून पुढच्या गोष्टी आम्हाला सांगितल्या का आम्ही अंतर ठेवलं पाहिजे लोकांमध्ये, जेणेकरून एकमेकांना आमचा स्पर्श होणार नाही आणि त्या स्पर्शाद्वारे आमच्यात तो शिरणार नाही. तसंच आम्हाला हे देखील सांगितलंय की जर कोणी व्यक्ती खोकतोय तर आम्ही त्याच्यापासून लांब राहायला पाहिजे, कारण जास्त मनुष्य खोकतो किंवा शिंकरतो त्याच्यातून तो व्हायरस बाहेर पडतो आणि त्याची लागवड आम्हाला होऊ शकते. म्हणून लक्षात घ्या, जर कोणी खोकतोय किंवा शिंकतोय त्या व्यक्तीपासून आम्हाला दूर राहायचं आहे. तसंच लोकांमध्ये आम्हाला अंतर ठेवायचं, आम्हाला हात नियमितपणे धुवायचे, आमचं तोंड आम्हाला झाकायचंय, आम्हाला कोणत्या गोष्टीची स्पर्श करायचं नाही. मी एक गोष्ट पुन्हा एकदा सांगतो का कोरोना व्हायरस कसा आमच्यामध्ये शिरतो आणि कोविड-19चा आजार आम्हाला देतो. तोंडाला मास्क लावायचा, हात आम्हाला चांगल्या प्रकारे धुवायचे, तसंच आम्हाला इकडं तिकडं स्पर्श करायचा नाही. जर कोणी खोकत असेल तर त्याच्यापासून स्वतःला लांब ठेवायचं, तसंच आम्हाला एकमेकांपासून काही अंतर ठेवायचं. हे सर्व गोष्टी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सांगते, जेणेकरून हा व्हायरस आमच्यामध्ये शिरून आम्हाला कोविड-19 नावाचा आजार देऊ नये, म्हणून या गोष्टींची आम्हाला दक्षता घ्यायची. प्रेज द लॉर्ड. आता या ठिकाणामध्ये हे सर्व पॉइंट्स मी तुम्हाला बेसिक सांगितले. का सांगितले? आजचा विषय आपला काय आहे का पापापासून आपल्याला दूर राहायचंय. मग हे पाप आमच्यामध्ये शिरतं कसं? जसं कोरोना व्हायरस माणसामध्ये शिरतं आणि त्याला कोविड-19चा नावाचा आजार देतं, तसंच हे पाप आमच्यामध्ये कसं शिरतं हे देखील आम्हाला समजलं पाहिजे. जसं कोरोना व्हायरस पासून स्वतःची आपण काळजी घेतो, तसंच ज्या गोष्टी पापाला आमंत्रण देतात त्या गोष्टीपासून स्वतःची काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून ते पाप आमच्यामध्ये शिरणार नाही आणि आम्हाला पापाच्या स्वाधीन करून अनंतकालाच्या मृत्यूकडे ढकलणार नाही. प्रेज द लॉर्ड. मी पुन्हा एकदा सांगतो ब्रदर सिस्टर्स, केअरफुली ऐका. जसं कोरोना व्हायरस ची लागवड होऊ नये म्हणून काही गोष्टींची काळजी घ्यावी लागती, तसंच पाप आमच्यामध्ये जागा घेऊ नये म्हणून आम्हाला पण काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल, जेणेकरून त्या पापाची लागवड आम्हाला होणार नाही. प्रेज द लॉर्ड. मग जसं कोरोना व्हायरस साठी काही गोष्टींची दक्षता घ्यायची जो आमच्या शिरू नये, मग हे पाप आमच्यामध्ये कसं शिरतं हे देखील आम्हाला समजणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून पहिला पॉइंट तुम्ही लिहून घेऊ शकता का पाप आमच्यामध्ये कसं शिरतं, तर लिहून घ्या इच्छा, आणि दुसरा पॉइंट त्याच्यामध्ये घ्या नेत्र. या दोन गोष्टी आम्हाला जपणं गरजेचं आहे, इच्छा आणि आपले नेत्र. जसं कोरोना व्हायरस साठी मास्क लावणं गरजेचं आहे आणि हात धुणं गरजेचं आहे, कारण त्याद्वारे शिरतो. मग तसंच पाप शिरण्याचे दोन कारण आहेत, इच्छा आणि नेत्र. कशा प्रकारे हे साध्या भाषेत मी तुम्हाला स्पष्ट करतो. आता इच्छा जी आहे या दोन प्रकारच्या आहेत, चांगली आणि वाईट. चांगली इच्छाबद्दल काही नाही, पण वाईट इच्छेपासून स्वतःला वाचवायचं, कारण ही वाईट इच्छा तुम्हाला पापाची लागवड करून देऊ शकते. म्हणून स्वतःला इच्छा प्रत्येकात येते, परंतु ती इच्छा चांगली आहे किंवा वाईट आहे हे पाहणं खूप गरजेचं आहे. जसं मी पहिले उदाहरण घेतलं, कोरोना व्हायरस एक प्रकारचं इन्फेक्शन आहे, एक प्रकारचा बॅक्टेरिया आहे. बॅक्टेरिया दोन प्रकारचे असतात, काही बॅक्टेरिया चांगले पण आहे आणि काही बॅक्टेरिया वाईट पण आहे. उदाहरणार्थ कोरोना व्हायरस हा वाईट आहे, कारण हा माणसाला मारण्याचा प्रयत्न करतो. आणि जर तुम्ही दही खात असताल तर दही जे बनतं ते एक प्रकारच्या बॅक्टेरियानेच बनतं, पण ते बॅक्टेरिया चांगले आहेत. म्हणून इच्छा दोन प्रकारच्या आहेत, चांगली आणि वाईट. चांगल्या इच्छेबद्दल मी बोलत नाही, परंतु जी इच्छा आमच्या आतमध्ये येते ही इच्छा वाईट तर नाही ना, किंवा साध्या भाषेमध्ये ही जी काही इच्छा आमच्या आतमध्ये येते ही इच्छा प्रभूच्या आज्ञेच्या बाहेर तर घेऊन तर नाही ना जात, हे आम्हाला पाहणं खूप गरजेचं आहे. कारण ती इच्छा जी आमच्या आतमध्ये येते आणि ती इच्छा जर आम्हाला देवाच्या आज्ञेच्या विरोधात घेऊन चालली, ती इच्छा मग एक प्रकारचा व्हायरस आहे जी तुम्हाला पापाच्या स्वाधीन करणार आहे. म्हणून अशा इच्छेपासून जी देवाच्या आज्ञेच्या विरोधात आहे त्या इच्छेपासून त्याला वाचवलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. माझा विश्वास आहे तुम्हाला कळतंय, कारण मी या आजाराबद्दलच घेतोय. जसा कोरोना व्हायरस हा आतमध्ये शिरतो तुमची, आणि तो व्हायरस तुम्हाला कोविड-19
आजाराच्या स्वाधीन करतो, तसंच आतमध्ये जी इच्छा येते, जर ही इच्छा देवाच्या आज्ञेच्या विरोधात चालली तर ही इच्छा तुम्हाला पापाच्या स्वाधीन करू शकते. किंवा तुम्ही जे काही पाहताय आणि ते तुमच्या आतमध्ये चाललंय, आता पाहणं या नेत्राला आम्ही बंद करू शकत नाही, या नेत्रासमोर अनेक गोष्टी फिरतात, परंतु जे काही तुमच्या आतमध्ये चाललंय जर तुम्ही ते पाहताय आणि ते पाहणं जर प्रभूच्या विरोधात आहे तर तुम्ही तुमचे नेत्र बंद केले पाहिजे. पण जर तुम्ही ते पाहत राहता तर मग तुम्हाला ते पाहणं पापाच्या स्वाधीन करेल आणि हे पाप तुम्हाला अनंतकालाच्या मृत्यूकडे घेऊन जाईल. म्हणून जसं कोरोना होऊ नये म्हणून आपण दक्षता घेतो, तसंच आपल्या मनात जी इच्छा आहे ही प्रभूच्या विरोधात तर नाही ना, किंवा आपण जे पाहतोय हे पाहणं प्रभूच्या विरोधात तर नाही ना, या दोन्ही गोष्टीपासून स्वतःला आपण वाचवलं पाहिजे. कारण ही इच्छा कदाचित तुम्हाला पापाच्या स्वाधीन करेल आणि तुमचं जीवन उद्ध्वस्त करून टाकेल. प्रेज द लॉर्ड. मी एक उदाहरण घेईल समजण्यासाठी. उत्पत्तीचं पुस्तक आणि हवेबद्दल हे उदाहरण आहे. कारण बायबल सांगतं की प्रभूनी आदम आणि हवाला निर्माण केलं आणि त्या ठिकाणी त्यांना सांगितलं प्रत्येक झाडाची फळं खा, परंतु या झाडाची तुम्ही फळं काही खाऊ नका. परंतु बायबल सांगतं का ज्या सैताने तिला भुलवलं, तिला प्रवृत्त केलं. कशा प्रकारे? इथं वाचूया ते वचन, मी तुम्हासाठी वाचतो. 3रा अध्याय आणि त्याचं 6वं वचन. आणि स्त्रीने जेव्हा पाहिले की ते झाड खायला चांगले व डोळ्यांना आनंद देणारे आहे व आपणाला शहाणे करण्यासाठी ते झाड इष्ट आहे, तेव्हा तिने त्याच्या फळातले घेतले आणि खाल्ले आणि तिने आपल्याबरोबर आपल्या नवऱ्यालाही दिले व त्याने ते खाल्ले. ना बायबल या ठिकाणी सांगतं का तिने पाहिलं आणि तिच्या मनात इच्छा झाली. मी 2 पॉइंट पहिले क्लिअर करत होतो वारंवार की व्हायरस कसा शिरतो. तो व्हायरस शिरतो नाका थ्रू, हाता थ्रू, या 2 गोष्टी जपल्या पाहिजेत जेणेकरून तो शिरू नये. तसंच इच्छा, हिने ते पाहिलं म्हणून मी म्हणलं की डोळे जपा. तुम्ही काय पाहताय, कारण तुम्ही जे पाहताय त्याच्याबद्दल तुमच्या मनात इच्छा निर्माण होईल. मग ही इच्छा देवाच्या आज्ञेच्या विरुद्ध नाही ना, कारण पहा त्यांनी त्या झाडाकडे पाहिलं. आता झाडाकडे पाहणं काही वाईट नाही, फळ खाणं पण काही वाईट नाही, परंतु देवाची काय आज्ञा होती की तू फळ खाऊ नको. इथं प्रभूची आज्ञा होती आणि म्हणून तिच्या आतमध्ये जी इच्छा होती ती इच्छा देवाच्या आज्ञेविरोधात चालली होती. म्हणून या ठिकाणी या इच्छेने आणि त्या पाहण्याने त्यांना पापाच्या स्वाधीन केलं. म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो का आतमध्ये इच्छा येतात, परंतु ह्या इच्छा प्रभूच्या आज्ञेच्या विरोधात तर नाही घेऊन चालले ना. आम्ही जे पाहतोय ते पाहणं आम्हाला प्रभूच्या विरोधात तर नाही घेऊन चाललं ना, कारण तुमचं पाहणं आणि तुमच्या आतमधली इच्छा तुम्हाला पापाच्या स्वाधीन करेल आणि पाप तुम्हाला मृत्यूच्या आणि अनंतकालाच्या स्वाधीन करून टाकेल. म्हणून जसं कोरोना व्हायरस पासून वाचावं म्हणून आपण मास्क बांधतो आणि हात धुतो, तसंच आपले नेत्र आणि आपल्या इच्छेवर आपण नियंत्रण ठेवावं आणि चेक करावं का प्रभू जे काही माझ्या आतमध्ये चाललंय हे चुकीचं तर नाही ना, हे तुझ्या विरोधात तर नाही ना. कारण जर मी त्याला सहमती देईल तर ते मला पापाकडे घेऊन जाईल. म्हणून या ठिकाणी स्वतःला जे काही इच्छा आतमध्ये येते आणि जे आपण पाहतो या 2 गोष्टीपासून स्वतःला वाचवलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. माझा विश्वास आहे हे तुम्हाला कळतं. मी अजून एक उदाहरण घेईन समजण्यासाठी आणि डायरेक्ट 2 शमूएल जर तुम्ही वाचलं त्या ठिकाणी दाविदाचं वर्णन केलंय का तो आपल्या घराच्या टेरिसवर त्या ठिकाणी फिरत होता आणि त्या ठिकाणी त्यांनी त्या स्त्रीला पाहिलं का जी आंघोळ त्या ठिकाणी करत होती. त्यांनी डोळ्यांनी पाहिलं आणि मनामध्ये इच्छा निर्माण झाली. आता देवाची आज्ञा ही आम्हाला सांगते का शेजारच्या स्त्रीवर तू वाईट नजर ठेवू नको किंवा वाईट नजर तिच्याकडे पाहू नको. ती शेजारची स्त्री आहे. 10 आज्ञामध्ये प्रभूने आज्ञा आम्हाला दिली का तू तुझ्या शेजारच्या स्त्रीला वाईट नजरेने पाहू नको. म्हणजे त्याच्या आतमध्ये एक इच्छा आहे, परंतु त्याला कळलं पाहिजे ही इच्छा देवाच्या आज्ञेच्या विरोधात आहे आणि जर या इच्छेला मी कंटिन्यू करतो तर ही इच्छा मला पापाच्या स्वाधीन करेल. म्हणून या ठिकाणी ब्रदर सिस्टर्स जे काही आमच्या आतमध्ये इच्छा येते ही इच्छा आम्हाला पापाच्या स्वाधीन करू शकते किंवा जे काही मी पाहतोय ते पाहणं आम्हाला पापाच्या स्वाधीन करू शकतं. म्हणून लक्षात घ्या जे काही मी पाहतोय आणि जे काही मनामध्ये इच्छा येते ती चेक करा ती कोणामधून आहे. जर ती या ठिकाणामध्ये देवाच्या आज्ञेच्या विरोधात आहे तर ती इच्छा तुम्हाला पापाच्या स्वाधीन करेल. जसा कोरोना व्हायरस तुम्हाला कोविड-19 आजाच्या स्वाधीन करतो का, कारण तुम्ही मास्क लावला नव्हता आणि हात धुतले नव्हते, तुम्ही दुर्लक्ष केलं आणि तो आतमध्ये शिरला. तसंच तुमच्या इच्छेवर नियंत्रण ठेवा जेणेकरून तुमच्या आतमध्ये ते शिरू नये आणि तुम्हाला पापाच्या स्वाधीन त्यांनी करू नये. कारण पापाचं वेतन हे मरण आहे आणि मग त्याच्यापासून वाचणे या ठिकाणी अशक्य आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. मी पुन्हा इच्छेबद्दलच सांगल आणि खूप सुंदर आहे इच्छा, कारण इच्छा अनेक प्रकारच्या असतात. समजण्यासाठी
सैतान त्याच्याही मनामध्ये इच्छा झाली का त्याला देवापेक्षा मोठं व्हायचं होतं. म्हणजे इच्छा ही देवाच्या जर आज्ञेविरुद्ध आम्हाला घेऊन चालली तर ह्या इच्छेपासून स्वतःला वाचवणं खूप गरजेचं आहे. म्हणून ब्रदर सिस्टर्स, या क्षणी तुम्ही जे कोणी हा संदेश पाहत आहात लक्षपूर्वक ऐका. पूर्ण कुटुंब ऐकत असेल, लहान मोठे सगळे ऐकत असतील, तरुण असतील, विवाहित असतील, तुम्ही सगळं ऐका का तुमच्या मनात ज्याही प्रकारची इच्छा आहे ही इच्छा तुम्हाला पापाच्या स्वाधीन करू नये म्हणून स्वतःला वाचवा. मी पुन्हा सांगेल का कोरोना व्हायरस तुम्हाला कोविड-19 आजाराच्या स्वाधीन करतो म्हणून स्वच्छता बाळगणं गरजेचं आहे. तोंडावर मास्क लावणं आणि हात धुणं गरजेचं आहे. तसंच इच्छा आणि जे आपण पाहतो या दोन्ही गोष्टीवर नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे. मी इच्छेबद्दल एक उदाहरण घेईन. जे तरुण ब्रदर सिस्टर्स या ठिकाणी हा संदेश पाहताय, आम्ही जगिक लोकांना पाहतो, जगिक तरुण मुला मुलींना पाहतो आणि सध्या जो ट्रेंड आहे गर्लफ्रेंड असावी किंवा बॉयफ्रेंड असावं. मग आम्ही इतरांना पाहतो, अरे बाबा तो कसं गाडीवर एखाद्या मुलीला किंवा मुलाबरोबर तो फिरतोय, मग मला पण एक गर्लफ्रेंड हवी आहे, मला पण एक बॉयफ्रेंड हवाय. पाहतो आणि ते पाहिल्यानंतर तुमच्या आतमध्ये एक इच्छा येते, कारण मला पण तसं पाहिजे. पण ही इच्छा जर देवाच्या आज्ञे विरोधात आहे तर मग ह्या इच्छेला तुम्ही सहमती देऊ नका, कारण ही इच्छा तुम्हाला पापाच्या स्वाधीन करेल आणि तुमचं लाईफ डिस्ट्रॉय करून टाकेल. कारण अनेकदा असं होतं की आम्ही इतरांना पाहतो, ती इच्छा आमच्यामध्ये शिरती आणि मग अनेक तरुण तरुणी हे प्रभूकडे प्रार्थना करत नाही त्यांच्या विवाहासाठी, परंतु आपल्या मनाने निर्णय घेतात आणि म्हणतात नाही मी एक आत्मा प्रभूच्या राज्यात आणतोय. नाही, तुझी इच्छा जी तुझ्यावर हवी झाली आणि म्हणून तुला आता पर्याय सापडत नाहीये म्हणून तू पर्याय काय शोधला, एक आत्मा मी प्रभूच्या राज्यात आणतोय. पण तुझं अंतःकरण हे प्रभू जाणतो. तू लोकांचं तोंड बंद करू शकतो पण तू प्रभूचं तोंड कसं बंद करशील. म्हणून तुझ्या आतमध्ये जी इच्छा आहे ही इच्छा तुझ्यावर हवी होऊ नये, कारण ही इच्छा तुला देवाच्या विरोधात नेणार आहे. म्हणून ब्रदर सिस्टर्स, या इच्छेपासून स्वतःला वाचवा. प्रेज द लॉर्ड. इच्छेबद्दल मी सांगतोय. आणि जे विवाहित आहेत, ज्यांचं लग्न झालंय, आता सिस्टर्स कोणत्या पुरुषाकडे तुम्हाला त्या वाईट नजरेने पाहायचं नाही, किंवा ब्रदर्स कोणत्या स्त्रीकडे तुम्हाला त्या वाईट इच्छेने, वाईट इच्छा म्हणजे कोणती, काम वासना, शारीरिक संबंधाबद्दल का तुमच्या मनात ती इच्छा येत असेल तर त्या इच्छेला तुम्ही मारलं पाहिजे. कारण तुम्ही विवाहित आहात आणि तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये जो प्रभूने जीवन स्थितीदार दिलाय त्याबद्दल तुम्हाला विश्वासू राहायचंय. परंतु जे तुम्ही पाहताय दुसऱ्यांकडे आणि त्याद्वारे मनात इच्छा येते, पण तू चेक करा ही इच्छा जर देवाच्या अगेन्स्ट आहे तर ही इच्छा तुम्हाला पापाच्या स्वाधीन करेल आणि हे पाप तुम्हाला मारून टाकणार. जसं कोरोना व्हायरस तुम्हाला कोविड-19च्या स्वाधीन करतो आणि ते तुम्हाला मरणाकडे घेऊन जातं, तसंच तुमच्या आतमध्ये परस्त्रीबद्दल काय चाललंय, परपुरुषाबद्दल काय चाललंय, ही इच्छा चेक करा प्रभूतून आहे का. परमेश्वराला परवानगी देत नाही. लक्षात घ्या, ही इच्छा तुम्हाला पापाच्या स्वाधीन करेल आणि तुम्हाला मारून टाकेल. म्हणून ह्या इच्छेपासून स्वतःला तुम्ही वाचवलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. माझा विश्वास आहे का तुम्हाला कळतंय, कारण हा समय आहे का आपण आपलं आत्मपरीक्षण करावं. जसं कोरोना व्हायरस पासून वाचावं म्हणून आपण उपाय शोधतोय, तसंच पापापासून वाचावं म्हणून आज जे देवाचा आत्मा मला सांगतोय, शिकवतोय, हे लक्षपूर्वक ऐका आणि मनावर काम करा, नेत्रांवर काम करा. का, कारण बायबल हे क्लिअरली सांगतं का तुझं सर्व शरीर नरकात जाळण्यापेक्षा तुझे डोळे काढून टाकलेले बरे. का, कारण नेत्राद्वारे काय घडतंय, पाप घडतंय. म्हणून आम्हाला या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. मी इच्छेबद्दल अजून एक पॉइंट घेईल. सध्या आम्ही पाहतो दुसऱ्यांकडे मोबाईल्स आहेत, दुसऱ्यांकडे भारी भारी मधले अँड्रॉइड हँडसेट आहे किंवा गाड्या आहेत. मग अनेक लोकांची इच्छा होती की त्याच्याकडे मला काय नकोय. आणि सध्या आम्हाला माहिती आहे की लोन खूप इझिली मिळत आहे. मग पटकन आम्ही जातो लोनवर, ते मोबाईल घेतो, लॅपटॉप्स घेतो, गाड्या घेतो. परंतु जर तुमची आर्थिक स्थिती वाईट आहे, तुमच्याकडे पैसे नाहीयेत आणि मग घाईघाई तुम्ही घेता, कारण तुम्ही लोकांकडे पाहता, मग तुम्हाला इच्छा होती, तुम्ही ते घेऊन टाकता आणि मग जास्त तिथे हप्ता भरायचा असतो, आमच्याकडे पैसे नसतात. मग या क्षणी आम्ही काय करतो, कारण ते लोक येतील आणि ते घेऊन जातील, मग आम्ही कोणाकडून तर ते उसने पैसे मागतो. आणि अनेकदा असं पाहायला मिळालं का लोक खोटं बोलतात. थोड्या वेळेसाठी ते म्हणतात खूप गरजेचं आहे, दवाखान्यात कोणतरी आजारी आहे, खोटं बोलून ते पैसे घेतात आणि ते पैसे इथं हप्ते म्हणून भरतात आणि मग लोक जस मागतात ते लबाडी करतात. म्हणजे तुमची इच्छा होती मोबाईलची, गाडीची, ती इच्छा तुमच्यावर हावी झाली आणि त्या इच्छेमुळे आज तुम्हाला लबाड्या कराव्या लागतात.
बोलावं लागतं, तुम्हाला इकडचं तिकडे करावं लागतं आणि इनडायरेक्टली तुम्ही त्या इच्छेमुळे पापाच्या स्वाधीन झाले. म्हणून ब्रदर सिस्टर्स, तुमच्या मनामध्ये जी इच्छा आहे त्या इच्छेने तुम्हाला पापाच्या स्वाधीन करू नये. म्हणून प्लीज स्वतःला वाचवा. मी पुन्हा एकदा सांगेल, जसा कोरोना व्हायरस कोविड-19 आजारच्या स्वाधीन तुम्हाला करतो, तसंच ही इच्छा तुम्हाला पापाच्या स्वाधीन करेल आणि पापाचं वेतन हे मरण आहे. म्हणून प्लीज जी काही इच्छा आतमध्ये येते, जे काही तुम्ही पाहता, या दोन्ही गोष्टीवर नियंत्रण असणं खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. माझा विश्वास आहे प्रभूचा आत्मा तुम्हाशी नक्की बोलत आहे. अजून एक उदाहरण मी घेईल आणि ते उदाहरण आहे मोठेपणाबद्दल. कारण आता थोड्या दिवसांनी मॅरेज सीझन्स असतात किंवा अनेक लोकांना मोठेपण पाहिजे असतं. म्हणजे मला लोकांनी विचारावं, इच्छा असते का मला मोठेपण द्यावं. कदाचित तुम्ही घरातले मोठे असाल म्हणून तो आदर तुम्हाला दिला पण पाहिजे, पण कदाचित जर ते मोठेपण तुम्हाला मिळत नाहीये तर मग त्या इच्छेमुळं तुमचं मन कठीण होतं. मग त्या कठीणपणामुळे मध्ये तुमच्यामध्ये राग येतो, द्वेष येतं आणि इनडायरेक्टली तुमच्यातलं प्रेम संपून जातं. म्हणजे ही इच्छा मोठेपणाची इनडायरेक्टली तुमच्यात राग, द्वेष, घृणा उत्पन्न करते आणि देवापासून तुम्हाला ती दूर घेऊन जाते. म्हणून प्लीज अशा इच्छेपासून स्वतःला वाचवा. कारण दुसरा एक पॉइंट मी सांगतो, आम्हाला वाटतं की मला मोठेपण मिळावं, मला विचारावं. आणि जर तुम्हाला त्या ठिकाणी विचारलं तर मग कधी कधी एक डोक्यात गर्व पण येतो का पहा माझ्याशिवाय कोणतं पानं चालत नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये मी लागतोच, माझ्याशिवाय गोष्टी घडत नाही. म्हणजे नाही विचारलं तरी गडबड आणि विचारलं तरी गडबड, हा मनुष्याचा स्वभाव आहे आणि या स्वभावापासून त्याला वाचवा. म्हणून तुमच्या जी इच्छा आहे मोठेपणाची किंवा तुमच्या जी इच्छा आहे गर्विष्ठपणाची, या दोन्ही पासून स्वतःला वाचवा. कारण ही इच्छा तुम्हाला पापाच्या स्वाधीन करेल आणि मग हे पाप तुम्हाला मरणाकडे घेऊन जाईल. ब्रदर सिस्टर्स, प्रभूची इच्छा नाहीये की आपण पापाच्या स्वाधीन व्हावं. म्हणून देवाची इच्छा आहे, जे काही इच्छा आतमध्ये येते या इच्छेपासून स्वतःला वाचवा. जसं कोरोना व्हायरस पासून बचाव व्हावा म्हणून तुम्ही तोंडाला मास्क लावताय आणि हातांची काळजी घेताय, तसंच मनाची आणि नेत्रांची काळजी घ्या, म्हणजे स्वतःला गोष्टीपासून आपण वाचवणार आहोत. प्रेज द लॉर्ड. माझा विश्वास आहे का प्रभूचा आत्मा आम्हाशी बोलत आहे आणि गोष्टी शिकवत आहे. प्रेज द लॉर्ड. तसंच मी पुढचा पॉइंट घेईल, हाताची स्वच्छता. आता हा एक वेगळा पॉइंट मी घेते हाताची स्वच्छतेबद्दल. कशा प्रकारे पाप आमच्यामध्ये शिरतं, तर हे हात खूप जपले पाहिजे. जसं कोरोना व्हायरससाठी आपण हात जपतोय, तसंच पाप आमच्यामध्ये शिरू नये म्हणून हात जपलं पाहिजे. कशा प्रकारे? आमच्याकडे जसं तुम्ही पाहताय इथे एक लॅपटॉप आहे, आमच्याकडे मोबाईल आहेत आणि हात त्याच्यावर चालतात. हे हात तुम्हाला अशा वेबसाईटवर घेऊन जाऊ नये का जे तुम्हाला पापामध्ये धरून ठेवते. पुन्हा एकदा सांगतो, इथे तुम्ही लॅपटॉप पाहताय, तुमच्याकडे मोबाईल असेल, लॅपटॉप असेल आणि इंटरनेट तुमच्याकडे आहे आणि त्याच्यात तुमचे हात चालतात. मग तुम्ही अशा कोणत्या साईटवर जाऊ नका का जी साईट तुम्हाला पापाच्या स्वाधीन करणार आहे. म्हणून तुमचे हात काय गोष्टी टाईप करतायत आणि कोणत्या गोष्टीकडे तुमचे हात चाललेत याची काळजी घ्या. कारण हे हात तुम्हाला पापाच्या स्वाधीन करू नये. मी पुन्हा सांगतो, आज प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल आहे, इंटरनेट आहे, लॅपटॉप्स आहे. हे हात तुम्हाला अशा कोणत्या वेबसाईटकडे घेऊन जाऊ नये जे तुम्हाला पापाच्या स्वाधीन करतील. म्हणून प्लीज या हातांना जपा. प्रेज द लॉर्ड. माझा विश्वास आहे तुम्हाला कळतंय. इव्हन तुमच्या घरामध्ये टीव्ही, जर तुमच्याकडे मोबाईल नसेल, तुमच्याकडे टीव्ही असं काही चॅनलकडे हे बटन वळू नयेत, याच्यामध्ये पाप दिसतंय. आणि म्हणून या हातांची काळजी घ्या, कारण हे हात तुम्हाला पापाच्या स्वाधीन करतील. म्हणून स्वतःचं संरक्षण या हातापासून देखील आपण केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. इव्हन तुम्हाला फ्रेंड्स असतील, तुम्ही काय टाईप करताय, कोणत्या टाईपचे मेसेज पाठवताय, हे मेसेजेस पापाच्या स्वाधीन तर करणारे नाहीत ना. हे मेसेजेस तुम्हाला त्या अन्यश्री प्रेमात टाकणारे नाहीत ना. म्हणून तुम्ही काय टाईप करता हे लक्षपूर्वक चेक करा. कारण ही टायपिंग, हे वर्ड्स तुम्हाला इफेक्ट करणार आहेत तुमच्या लाईफमध्ये. हे वर्ड्स तुम्हाला पापात पाडणार आहेत, तुम्हाला देवापासून दूर घेऊन जाणार आहेत. म्हणून तुम्ही काय टाईप करताय त्या मोबाईलवर, काय मेसेज पाठवताय, हे प्लीज चेक करा. कारण हे 100% जर चुकीचं असेल तर तुम्हाला पापाच्या स्वाधीन करतील. म्हणून कोरोना व्हायरस पासून बचाव व्हावा म्हणून तुम्ही हातांची काळजी घेताय, तसंच अननेसेसरी मेसेज पाठवण्यापासून या हातांची काळजी घ्या. अन्यथा हे हात तुम्हाला पापाच्या स्वाधीन करतील आणि काहीतरी वेगळं तुम्ही जीवनात करून बसताल. म्हणून प्लीज देवाची इच्छा नाही का असं आपण करावं. म्हणून प्लीज स्वतःची काळजी घ्या. प्रेज द लॉर्ड. माझा विश्वास आहे की तुम्हाला कळतंय ज्या ठिकाणी मी देवाचं वचन तुम्हाला सांगते. पाप, मी कारण सांगतोय का पाप कसं शिरतं, या पापापासून वाचवलं पाहिजे. जसं कोरोना व्हायरस पासून तुम्ही बचाव घेताय ना, म्हणून पापापासून तुम्ही बचाव घ्या. प्रेज द लॉर्ड. तसंच नेक्स्ट पॉइंट मी या ठिकाणी घेणार आहे जो कोरोना व्हायरस संदर्भात आहे, खोकणं किंवा शिंकणं. कारण असं सांगितलंय
की जे लोक खोकतात किंवा शिंकतात या लोकांपासून तुम्ही दूर राहा, जेणेकरून त्याच्यातली लागवड तुम्हाला होऊ नये. त्यांच्यातली ती घाण आहे, ती घाण ते आपल्या समोर टाकतात आणि त्या घाणेपासून आपण स्वतःला रोखलं पाहिजे. मग पापाचा काय संबंध? तर पहा, त्यांच्यातली घाण आहे. मग अनेक लोकांमध्ये निंदा असते, ते तुमच्या जवळ येतात आणि ते इतरांची निंदा करतात, त्यांच्यातली घाण ते बाहेर काढतात आणि मग निंदा आमच्या कानाला आवडती, याचं त्याचं ऐकायला आम्हाला आवडतं. म्हणून देव म्हणतो का जसं कोरोना व्हायरस मध्ये सांगितलंय का शिंकणे आणि खोकणे या लोकांपासून तू दूर राहा, कारण त्यांच्यातली घाण आहे, ती घाण तुझ्या समोर ते टाकतात आणि त्याची लागवड तुला होईल. तसंच जे लोक निंदा करणार आहेत, जे लोक हेवा करणार आहेत, जे लोक नावं ठेवणार आहेत, ते तुझ्या लाईफ मध्ये येतील, पण अशा लोकांपासून तू दूर राहा, कारण त्यांच्यातलं पाप तुला लागेल आणि म्हणून या गोष्टीपासून तुला वाचलं पाहिजे. पहा, अनेक लोक जे असतात ते येतात, तुम्हाला बोलतं करतात, तुमच्यामध्ये विनाकारण ते पाप पेरतात, तुम्हाला प्रवृत्त करतात का तुम्ही कोणाची निंदा करावी, वाईट बोलावं, हेवा करावं, तुम्हाला भाग पाडतात. ते शिंकणारे लोक आहेत, ते खोकणारे लोक आहेत का त्यांच्यात ते घाण काढतात, त्यांच्यात ते पाप काढतात आणि तुम्हाला ती लागवड द्यायचे प्रयत्न करतात. म्हणून प्रभूची इच्छा आहे का जसं तुम्ही खोकणारे आणि शिंकणारे यांच्यापासून दूर राहतात, तसंच निंदकापासून, हेवा करणाऱ्यांपासून, शिव्या देणाऱ्यांपासून, वाईट बोलणाऱ्यापासून किंवा तुम्हाला वाईट बोलतं करणाऱ्यापासून तुम्हाला स्वतःची काळजी घ्यायची. अन्यथा त्यांच्यातल्या वाईट गोष्टी तुम्हाला पापाच्या स्वाधीन करतील आणि मग त्याच्याद्वारे तुम्ही पापाच्या स्वाधीन होऊन जाता. म्हणून बायबल सांगतं, स्तोत्र संहिता याचा 15वा अध्याय आणि 3रं वचन या ठिकाणी वाचतो. स्तोत्र संहिता 15वा अध्याय आणि 3रं वचन काय सांगतं? इथे शीर्षक आहे का प्रभूच्या मंडपात कोण वस्ती करेल, तर असं वर्णन केलंय, जो आपल्या जीवेने चुगली करीत नाही, आपल्या मित्राचे वाईट करीत नाही किंवा आपल्या शेजाऱ्याची निंदा करीत नाही. देवाची इच्छा आहे की तुम्ही करू नये. आणि जे अशी लोक आहेत, जसं मी सांगितलं, शिंकणारे आणि खोकणारे, म्हणजे ते येतील आणि तुमच्या समोर सगळं बोलतील आणि तुम्ही पण त्याच्यामध्ये समाविष्ट होणार. म्हणून अशा लोकांपासून स्वतःला वाचवायचंय. प्रेज द लॉर्ड. जेणेकरून पापाची लागवड आम्हाला होणार नाही आणि हे पाप आम्हाला मरणाच्या स्वाधीन करणार नाही. प्रेज द लॉर्ड. माझा विश्वास आहे तुम्हाला कळतंय, कारण ऑलरेडी त्या वातावरणामध्ये आपण आहोत. म्हणून जसं शिंकणाऱ्या आणि खोकणाऱ्यापासून तुम्ही काळजी घेताय, तसंच निंदकापासून, हेवा करणाऱ्यापासून स्वतःची काळजी घ्या. प्रेज द लॉर्ड. तसंच गव्हर्नमेंटनी अजून एक आव्हान केलंय, अंतर ठेवा, म्हणजे एकमेकांना स्पर्श होऊ नये म्हणून अंतर ठेवा, जेणेकरून तुमच्या शिरू नये. म्हणून प्रभूची इच्छा आहे का आपण पण पापी लोकांपासून अंतर ठेवलं पाहिजे. कारण असं लिहिलंय स्तोत्र संहिता, सुखी तो पुरुष जो दुष्टांच्या मस्तितीने चालत नाही व पापांच्या मार्गात उभा राहत नाही व तिरस्कारांच्या आसनी बसत नाही. म्हणजे अंतर ठेवा, जसं सांगितलंय ना, सध्या अंतर ठेवा. तुम्ही पाहिलं असेल, आता प्रत्येक दुकानात जर तुम्ही किराणा दुकानाच्या इथं गेले तर तिथं गोल गोल सर्कल केलेत. अंतर ठेवा, एकमेकांना लागवड होऊ नये. तसंच देवाची इच्छा आहे का अशा लोकांपासून, अशा गोष्टींपासून जे पाप आहे तर त्याच्यापासून आपण अंतर ठेवलं पाहिजे. आणि जर आपण अंतर ठेवू तर त्याची लागवड आम्हाला होणार नाही आणि परमेश्वर नजरेमध्ये आम्ही पडणार नाही. प्रेज द लॉर्ड. ब्रदर सिस्टर, स्वतःची काळजी घ्या. अनेकदा मन होतं कारण लांबून पाहू, आम्ही नाही करत, आम्ही फक्त लांबून पाहणार, म्हणजे अशा काही गोष्टी आहेत का ते तुमच्यामध्ये शिरणार आहेत. पण देवाची इच्छा का अंतर ठेवा, अंतर ठेवा. तुम्हाला त्याच्यापासून डिस्टन्स मेंटेन करायचंय. म्हणून प्लीज अशा गोष्टीपासून त्याला वाचवा. अनेक जण असं आहे, दारू पित नाही पण जे दारू पिणार आहेत त्यांच्या बरोबर जातात, ते म्हणतात आम्ही नाही पित, आम्ही फक्त बसून राहतो. नाही, बसून नको राहू, अंतर ठेव. देवाचं वचन काय सांगतं? अंतर ठेव. या ठिकाणी प्रभूचं वचन सांगतंय या सगळ्या गोष्टीपासून दूर. अशा अनेक गोष्टी आहेत, मी अशा अनेक उदाहरण देऊ शकतो, पण वेळाअभावी मी कमी गोष्टी या ठिकाणी प्रगट तुम्हाला सांगते. अंतर ठेवायला लावलं. प्लीज तू परीक्षेत पडू नको, अंतर ठेव. जरी तू एखाद्या वाईट गोष्टीत नाहीये, नाही मी लांबून आहे, नाही मित्राबरोबर चाललोय, नाही, अंतर ठेव. देवाने सांगितलं अंतर ठेव, तर अंतर ठेव. जे देव सांगतो ते आम्हाला करायचंय. प्रेज द लॉर्ड. कारण सुरक्षता ही अंतरामध्ये आहे आणि म्हणून अंतर आपण ठेवलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. मी पुढचा पॉइंट या ठिकाणी घेईल का स्पर्श करू नका, असं सांगितलंय का कोणत्याही गोष्टीला तुम्ही काय करू नका, स्पर्श करू नका. तसंच देवाची इच्छा आहे का दारूला स्पर्श करू नका, व्यसन ज्याही गोष्टीमध्ये त्याला स्पर्श करू नका, कारण ते आम्हाला पापाच्या स्वाधीन करणारा आहे. म्हणून देवाची इच्छा, जसं कोरोना व्हायरस आपल्याला होऊ नये म्हणून जसं आपण शरीराच्या अवयवाची काळजी घेतो, तसंच आध्यात्मिकरित्या आपल्या नेत्रांची, आपल्या मनांची, आपल्या हातांची, आपल्या बोलण्यांची आपण काळजी घेतली पाहिजे. कारण ह्याद्वारे आम्हाच्या ती लागवड होऊ शकते आणि ते आम्हाला पापाच्या स्वाधीन करू शकतं. म्हणून या सर्व गोष्टीपासून स्वतःचा आपण बचाव केला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. माझा विश्वास आहे काही वचन तुम्हाला स्पर्श करत आहे.
जसं कोरोनाबद्दल तुम्ही काळजी घेताय तसंच हे सगळे उदाहरणं मी सांगितले का ह्याद्वारे पाप शिरू शकतं आणि म्हणून या सर्व गोष्टींची काळजी आम्हाला घ्यायची आहे. प्रेज द लॉर्ड. आता हा पॉइंट मी पुढे घेऊन जाणार आहे. जसं असा आजचं उदाहरण आपण कोरोनाबद्दल घेतलं, आपण असं पाहिलं की कोरोनावर अजून लस निघालेली नाही सध्या तरी, परंतु आपण असं ऐकतो की जर कोरोनाद्वारे कोविड-19 नावाचा आजार लोकांना लागला, पण असं ऐकायला मिळतं की पुष्कळ लोक त्याच्यातून बरे होत आहे. मग हे कशा प्रकारे? आपण तर म्हणतो का औषध तर नाही, मग लोक कसे काय बरे व्हायला लागले? तर जास्त तो व्हायरस आतमध्ये शिरतो आणि त्या कोशिकांना मारण्याचा प्रयत्न करतो. आमच्या आतमधल्या ज्या कोशिका आहेत, म्हणजे जी प्रतिकार शक्ती ज्याला आपण म्हणतो, त्या आपसमध्ये लढतात आणि मग त्या ठिकाणी जर इम्युनिटी पॉवर प्रतिकार शक्ती चांगली असेल तर ते या व्हायरस पासून लढतात आणि मग जो औषध उपचार चालू आहेत ते देखील आम्हाला बळ देतात. म्हणजे दोन गोष्टी आहेत, तुमच्या आतमधला प्रतिकार शक्ती किंवा इम्युनिटी पॉवर आणि जे काही औषध उपचार तुम्हाला दिले जातात हे तुम्हाला बळ देतात की तुम्ही त्या व्हायरसचा विरोध करावा जो तुम्हाला आजारी पाडणार आहे आणि तुम्हाला मरणाच्या स्वाधीन करणार आहे. म्हणून तुमच्या आतमधल्या ते प्रतिकार शक्ती आणि ते औषध मिळून लढतात आणि अनेक लोकांची सुटका या ठिकाणी करत आहे. प्रेज द लॉर्ड. तसंच जर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आतमध्ये पाप शिरलंय, मग या पापापासून मला कोण बाहेर काढेल? तर उत्तर आहे प्रभू येशू ख्रिस्त. बायबल सांगतं का पापाला प्रभू येशू ख्रिस्तानी वधस्तंभावर आपलं रक्त सांडून आणि आपलं प्राण देऊन नष्ट केलेलं आहे. मी पुन्हा सांगेल की जर पापाची लागवड तुम्हाला झाली, तुम्ही व्यभिचारामध्ये आहात, तुम्ही चुकीच्या रिलेशनशिप मध्ये आहात, तुम्ही सिगरेट पितायत, तुम्ही वाईट गोष्टी करतायत, तुमच्यामध्ये पाप शिरलंय, मग आता सुटका आहे का नाहीये? उपाय आहे का नाही? उपाय आहे प्रभू येशू ख्रिस्त. जर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तर प्रभू येशू ख्रिस्त 100% विश्वास ठेवल्याद्वारे त्याच्या रक्ताद्वारे तुम्हाला शुद्ध करेल आणि त्याच्या प्राणाद्वारे तुम्हाला तो जीवन देणार. प्रेज द लॉर्ड. परंतु हे नवीन लोकांसाठी मी सांगितलं, ज्या लोकांनी येशूचा स्वीकार केला, आता तुमच्यासाठी काय उपाय? का? कारण तुम्हाला येशू माहित होता तरी तुम्ही पाप करताय. बाप्तिस्मा घेऊन बसते तरी तंबाखू सोडत नाही, व्यभिचार सोडत नाही, वाईट गोष्टी करतात. मग आपण कसं बाहेर पडणार? हा प्रश्न तुमच्या मनात असेल तर जसं इथे सांगितलं का लागवड तुम्हाला झाली आणि प्रतिकार शक्ती जर असेल तुम्ही लढू शकता. मग जसं शरीरामध्ये प्रतिकार शक्तीसाठी आमचं जेवण चांगलं पाहिजे, जेणेकरून आम्हाला प्रतिकार शक्ती मिळेल, किंवा आमचं एक्सरसाइज पाहिजे म्हणजे आमची ती प्रतिकार शक्ती चांगली असेल. मग आध्यात्मिकरित्या प्रतिकार शक्ती कुठून मिळते? तर ती वचनामधून मिळते. प्रेज द लॉर्ड. मी त्या लोकांसाठी सांगतोय जे लोक प्रभू येशू ख्रिस्तात आहे पण तरी पाप करतात. मग तुमच्यासाठी काय उपाय? तुमच्यासाठी एकच उपाय, तो उपाय म्हणजे प्रभूचं वचन. का जितकं वचन तुम्ही अंगीकार करताल ते वचन या पापाचा विरोध करणार. जसं व्हायरसची लागवड होती आणि आमच्या आतमधली प्रतिकार शक्तीच्या विरोधात लढती, परंतु अनेक लोक मारतात कारण त्यांची प्रतिकार शक्ती कमी म्हणून ते मारतात, पण काही लोक जगतात त्यांची प्रतिकार शक्ती चांगली. मग जसं अन्नामुळे ती शक्ती येते तसंच आध्यात्मिकरित्या वचनामुळे आम्हाला शक्ती येते, वचनामुळे आम्हाला बळ येतं. आणि जसं आपण बघतो का त्या पेशंटला औषध सलाईन हे दिलं जातं त्याला बळ यावं, म्हणजे तुम्ही वचन का, तुम्ही फेलोशिप मध्ये जा, म्हणजे तिथे तुम्हाला वचन दिलं जाईल, तुम्हाला सबळ करण्यात येईल, तुम्हाला ताकदवर करण्यात येईल, जेणेकरून ज्या काही गोष्टीच्या स्वाधीन तुम्ही होता, जे पाप तुमच्यावर हावी होतं ते वचन तुम्हाला बळ देणार, शक्ती देणार, जेणेकरून मग ते मोह तुमच्यावर होईल, जी इच्छा तुमच्यावर होईल, तुमचा अंतरात्मा म्हणेल नाही हे प्रभूच्या विरोधात आहे, हे तुला करायचं नाही, तू देवाच्या रक्तावर विकत घेतलाय, हे देवाला न आवडणार आहे, हे देवाच्या नजरेत पाडणार आहे, हे कुटुंबामधून तुम्हाला तुझं अपमानित करणाऱ्या गोष्टी आहेत, हे तुला करायच्या नाही. तुमच्या आतमध्ये ते वचन गाजणार, ते वचन तुम्हाला बळ देणार, ते वचन तुम्हाला कमजोर पडू देणार नाही, ते वचन तुमच्या आतमध्ये प्रोत्साहन भरणार. कारण नाही हे चुकीचं आहे, हे तुला करायचं नाही, तू बाहेर पडू शकतो, तू या मोहावर विजय मिळू शकतो, हे तुम्हाला होणार. कशाद्वारे? वचनाद्वारे. जर आध्यात्मिक इम्युनिटी पॉवर प्रतिकार शक्ती वाढवायची असेल तर प्लीज वचन खा. वचन तुम्हाला बळ देणार, वचन ताकद देणार लढण्याचं, आणि मोह तुमच्यावर हावी होणार नाही. योसेफ त्याच्या समोर व्यभिचाराचं पाप आलं पण तो तिथून पळून गेला. का? प्रतिकार शक्ती चांगली. जर तुमची प्रतिकार शक्ती वाढवायची तर वचन खाणं गरजेचं आहे. परंतु मला हे सांगताना दुःख वाटतंय की आज लोक वचनामागं पळत नाही. यस, लोकांना फक्त ब्लेसिंग्स पाहिजे, फक्त काय मिळेल, हे मिळेल का, ते मिळेल का, आणि प्रतिकार शक्ती वाढव, वचन शोध. आम्ही खूप लोकांना रिक्वेस्ट करतो का फक्त ब्लेसिंग्स मीटिंगला येऊ नका, वाचनाचं शिक्षण घ्या, वचन जाणून घ्या, कारण संकट समय फक्त वचन कामी येणार आहे. जसं मुंग्यांचं उदाहरण आहे का मुंग्या ज्या आहेत हे दुष्काळ पडण्यापूर्वी अन्न गोळा करतात जेणेकरून दुष्काळ त्यांच्यावर हावी होऊ नये. अन्न
तसंच आमच्या जीवनामध्ये पाप आमच्यावर हावी होऊ नये म्हणून वचन आपण गोळा केलं पाहिजे, जेणेकरून हे पाप आम्हाला गिळणार नाही, पण त्या पापातून आपण सुखरूप सुटका होणार. म्हणून ब्रदर सिस्टर्स, मी तुम्हाला इन्करेज करेल की प्लीज वचनामागे पळा, वचन गोळा करा. वचन तुम्हाला बळ देईल आणि मोह हावी होणार नाही, पण प्रत्येक गोष्टी तुम्ही मात देणार. प्रेज द लॉर्ड. मी पुन्हा सांगल, आज लोक ऍडिक्टेड त्यांच्या मोबाईलचे, ते जगू शकत नाही त्यांच्या मोबाईल विना, खाली पाहिल्याशिवाय. का तुम्ही ऍडिक्ट आहात? का तुम्ही त्याच्या आधीन गेला? तुमचं कंट्रोल मोबाईलवर पाहिजे, पण आज मोबाईलचं कंट्रोल तुमच्यावर आहे. मग असं का घडलं? तुम्हाला बळ पाहिजे, तुम्हाला ताकद पाहिजे, आणि ताकद प्रभूच्या वाचनातून येते. प्रेज द लॉर्ड. पुन्हा सांगेल, जर तुम्हाला या वाईट गोष्टीतून बाहेर पडायचं तो उपाय एकच आहे, प्रभूचं वचन. वचन घ्या आणि तुम्हाला बळ मिळणार. प्रेज द लॉर्ड. वचन इम्युनिटी पॉवर वाढवणार आहे, म्हणून प्लीज वचन गोळा करा, वचन शोधा. वचनाद्वारे प्रभू बोलतो, वाचनाद्वारे देव आम्हाला प्रोत्साहन देतो, वाचनाद्वारे देव आम्हाला मार्ग प्रगट करतो, आणि म्हणून आज वचनाची आम्हाला गरज आहे. प्रेज द लॉर्ड. पहा सध्याची स्थिती कशी आहे, का घराबाहेर पडता येत नाही, आणि अनेक लोकांना निराश येत नाही. आता फेलोशिप नाही, आता काय करायचं? मग इतक्या दिवस जर तू फेलोशिपला गेला, तू वचन नाही खाल्लं का? मग या समय तू टिकून राहायला पाहिजे. जसं मुंग्या, यास पाऊस पडतो, त्यांना बिळातून बाहेर पडता येत नाही, पण त्यांनी ते अन्न गोळा केलेलं असतं आणि ते खात राहतात. हा समय का चर्चमध्ये जे वचन तुम्हाला शिकवलं गेलं, आतल्या वाचनामध्ये उभा राहा. आता प्रार्थना करा, आता प्रार्थना टाइम स्पेंड करा, आता देवाच्या वाचनामध्ये उभं राहा. अशी वाट बघू नका, नाही आता काय करायचं? अरे वचन का खाल्लं नाही का तू इतके दिवस? तुझी प्रतिकार शक्ती कुठे गेली? तुझी प्रतिकार शक्ती वाढव, वचन खा, आणि देव तुला ब्लेस करणार. प्रेज द लॉर्ड. ब्रदर सिस्टर्स, आज मी पुन्हा एकदा सांगल, असा आजचा विषय आपण घेतला की कोरोना व्हायरसद्वारे आम्हाला कोविड-19 नावाचा आजार होतो, आणि तो आजार आम्हाला मरणाच्या स्वाधीन करतो. मग गव्हर्नमेंट आम्हाला काय सांगते? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आम्हाला काय सांगते? का परीक्षेत पडता, आणि का त्या व्हायरसची लागवड स्वतःला करून कोविड-19 आजारच्या स्वाधीन होता? स्वतःला त्या व्हायरस पासून जपा. तसंच मी तुम्हाला सांगतोय, का पापाचे भागीदार होता? म्हणून आतमधली इच्छा, तुम्ही काय पाहता, तुम्ही काय टाईप करता, तुम्ही कोणत्या गोष्टीच्या अधीन आहात, हे चेक करा. हे जर पापाच्या विरोधात घेऊन चाललंय तर प्लीज संरक्षण करा आणि स्वतःचं जीवन तुम्ही राखा. कारण पुन्हा एकदा सांगल, तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात. तुम्हासाठी येशूने आपलं रक्त सांडलंय, म्हणून प्लीज आपल्या जीवनाचा नाश करू नका, परंतु तुमच्या आतमधली इच्छा यापासून वाचा, नेत्रापासून वाचा, हातांपासून वाचा, पापी लोकांपासून वाचा, आणि सतत संरक्षण करा. प्रेज द लॉर्ड.